भारतीय जनता पार्टी परिवारानं सगळ्याच बाबतीमध्ये कायम दक्षता घेतलेली असते. संघटना ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि सतत चालणाऱ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक हा एक भाग असतो. केवळ निवडणुकीसाठी राजकीय पक्ष ही संभावना किंवा धारणा ही भारतीय जनता पार्टीची कधीच नव्हती, आताही नाहीये. परंतु कुठलंही काम घेतलं की खोलवर जाऊन त्याचा अभ्यास व्हावा, त्याला सर्वांगीण न्याय द्यावा, असं मात्र शीर्षस्थ नेतृत्वाला कायम वाटतं. गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या सगळ्या तंत्रामध्ये बदल झालेले आहेत, मध्यंतरी नितीनजी गडकरी अध्यक्ष होते, त्याच्यानंतर अमितभाई शहा आले, आता नड्डा आहेत. आणि भारतीय जनता पार्टीची पहिली सभासद नोंदणी ही जशी पावतीवर व्हायची, 2 रुपये देऊन, 3 रुपये देऊन, 5 रुपये देऊन, आणि त्याच्यावर सभासदत्व व्हायचं. परंतु जेव्हा डिजिटलायझेशन झालं आणि एक टोल फ्री क्रमांक आला आणि सभासद नोंदणी सुरू झाली, आणि ज्या शहरामध्ये, महानगरामध्ये, म्हणजे आमच्या नाशिक सारख्या ठिकाणी 30,000 35,000 जी सभासद नोंदणी होती, ती डिजिटल नोंदणी जेव्हा सुरू झाली, टोल फ्री क्रमांक जेव्हा आला, तेव्हा ती नोंदणी 2,70,000 पर्यंत गेली. असे सगळे बदल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये झाले. जेव्हा राजकीय पक्ष म्हणून जेव्हा समोर असतो, त्यावेळेस साहजिकच प्रसार माध्यमांचा खूप अभ्यासपूर्वक त्या विषयाकडे पाहिलं जातं. वेगवेगळे अभ्यास वर्ग, वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग आणि त्यातलं नैपुण्य कसं हस्तगत करता येईल याचे नेहमी प्रयत्न असतात. आता योगायोगाने निवडणुकांचा कालावधी ज्या वेळेला येतो, त्यावेळेला प्रसार माध्यमांचं महत्व अनन्यसाधारण होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, 2014च्या ज्या निवडणुका झाल्या, त्या सोशल मीडियावरती इतक्या हावी झाल्या होत्या की सोशल मीडियामुळे किंवा त्या सोशल मीडियाच्या सहभागामुळे नरेंद्रभाई मोदींसारखं नेतृत्व आणि भाजपचं सरकार जे आलं, इतकं प्रसार माध्यमांचं महत्व अधोरेखित झालं. आणि तेव्हापासूनच मग डिजिटलायझेशन झालं, संघटिकरणामध्ये आणखीन काही वेगवेगळी क्रांती होत गेली, तसतसं या प्रसार माध्यमांकडे अधिक लक्ष केंद्रित झालं. आता प्रसार माध्यम म्हटलं की मग प्रतिनिधी आले, संपादक आले, सोशल मीडियावरचे सगळे गुणग्राहक आलेच, पण त्याशिवाय प्रिंट मीडिया, चॅनल मीडिया, युट्यूबर्स, हे सगळे वेगवेगळे त्याच्यामध्ये सहभागी झाले. आणि आता सगळेच इतके सक्रिय झालेले आहेत की यांची स्पर्धा सुरू झाली आहे. मग स्पर्धेच्या युगामध्ये ज्या वेळेला तुम्हाला खरं हवं असतं, नेमकं हवं असतं, परफेक्ट हवं असतं, त्यावेळेला त्याच्या अधिक खोलवर जावं लागतं, अधिक अभ्यासपूर्ण व्यक्ती व्हावं लागतं. आणि त्यामुळे निवडणुकांसारखा विषय ज्या वेळेला आपण हाताळतो, त्यावेळेला प्रसार माध्यमांकडे अधिक लक्ष दिलं जावं, त्या प्रतिनिधींना ह्या सगळ्या यंत्रणांमध्ये अधिक सोय व्हावी, सुविधा प्राप्त व्हाव्यात, असं ज्या वेळेला ठरलं, त्यावेळेला या निवडणुकीच्या आधी, म्हणजे गेल्याही निवडणुकीच्या वेळेला सुद्धा, 5 वर्षापूर्वी जेव्हा निवडणुका झाल्या, त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पार्टीनं प्रसार माध्यमांशी सगळे जवळीक साधून त्यांना सोय व्हावी म्हणून किंवा आपला प्रचार अधिक प्रभावी व्हावा म्हणून, दोन्ही बाजूनं शेवटी मीडिया सेंटर अशी एक रचना केली आणि ती काही ठिकाणी चालू केली. त्याची यशस्वीता झाली गेल्या 5 वर्षामध्ये अनेक ठिकाणी. आणि आताही अशा प्रकारचे मीडिया सेंटर भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती साधारणतः 1-1.5 महिन्यापासून हे महाराष्ट्राच्या जवळपास जेवढे विभाग आहेत, विभागीय जे प्रमुख शहर आहेत, की उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे, पश्चिम महाराष्ट्राचं पुणे आहे, मराठवाड्याचं संभाजीनगर आहे, पूर्व विदर्भाचं अमरावती आहे, नागपूर आहे आणि मुंबई आहे. अशा 7 ठिकाणी हे मीडिया सेंटर्स भाजपनं अधिकृत मीडिया सेलकडनं सुरुवात चालू केलेली आहे, त्या ठिकाणी कार्यरत केलेली आहेत. प्रत्येकाकडे वेगवेगळी ठिकाणी जबाबदारी. आमचे जे प्रसार माध्यमांचे प्रमुख आहेत प्रदेशातले, केशवराव उपाध्याय, माधवराव भंडारी, त्याच्यात समाज माध्यमातल्या सोशल मीडियातल्या आहेत श्वेता शालिनी आहेत. म्हणजे प्रदेशाची एक टीम कार्यरत आहे आणि प्रदेशाच्या टीमनं पुन्हा विभागीय संयोजक त्या ठिकाणी प्रमुख नेमले, त्यांच्या पुन्हा खाली परत टीम समित्या केलेल्या आहेत. नाशिकचं जे हे मीडिया सेंटर या ठिकाणी आहे, याचं संचालन या ठिकाणी गोविंद बोरसे, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्या ठिकाणी सांभाळतायत, पाहतायत. नाशिकचं मीडिया सेंटर हे महाविद्यालयीन जो रस्ता आहे आपला, कॉलेज रोड, BY कॉलेजच्या बाजूला त्यांचा गुरुदक्षिणा ऑडिटोरियम आहे, सभागृह आहे,
त्याच्या बाजूला हे गेल्या महिन्यात सुरू झालेलं आहे। याचं उद्घाटन माननीय विनोदजी तावडे, राष्ट्रीय महामंत्री सरचिटणीस यांनी या ठिकाणी केलं। आणि या ठिकाणी जे जे बाहेरून या ठिकाणी प्रचारार्थ प्रवासात नेते मंडळी येतात ते या ठिकाणी प्रसार माध्यमांशी बोलतात आणि इथं सगळ्या प्रेस कॉन्फरन्स आयोजित केल्या जातात। मग या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे माणसं या ठिकाणी येऊन गेलेत। आता उद्या केंद्रीय मंत्री आहेत किरेन रिजिजूजी यांची उद्या पत्रकार परिषद आहे आणि ही साधारणतः आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या रचनांमध्ये एक या विषयाची अधिक व्यवस्थित माहिती व्हावी म्हणून हा पहिला एक संवाद आपल्या कार्यकर्त्यांशी म्हणून मी या ठिकाणी केलेला आहे।